चला, अतिशय आनंदाची बातमी. ज्यांचं जीडीएस मध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी घाबरायचं नाही. त्यांच्यासाठी परत पोस्ट ऑफिस मध्ये भरती आलेली आहे. परंतु त्याची अट काय आहे, तुमचं शिक्षण किती पाहिजे आणि किती जागा आहे, तर पोस्ट कुठल्या कुठल्या आहे आणि कोणाला चान्स मिळू शकतो. लक्षात घ्या, ज्यांनी जीडीएस ला फॉर्म भरला होता 10वी बेस वरती, यामध्ये काय झालेलं होतं, ग्रॅज्युएशन वालेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं डिग्री डिप्लोमा अशांनी सुद्धा फॉर्म भरला होता, तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन नाही झालं. काळजी करू नका, परत एकदा पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघालेल्या आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जीडीएस मध्ये सिलेक्शन झालेलं नसेल तरी तुमच्यासाठी ही दुसरी भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक्झाम नाही कुठल्याच प्रकारची किंवा इंटरव्ह्यू थोडक्यामध्ये नाही म्हटलं तरी चालेल. लेखी एक्झाम सीबीटी बेस कॉम्प्युटर बेस नाहीये. इंटरव्ह्यू फक्त ओरली अटॅचमेंट साठी ओरली थोडाफार होऊ शकतो, परंतु याला कुठले मार्क्स वगैरे नसणार आहेत मित्रांनो. म्हणून सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप जाणून घ्या. लगेच अर्ज भरायला सुरू होईल, लगेच अर्ज जाऊन अप्लाय करायचा आहे, कुठलाच वेळ घालवायचा नाही. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर आणि टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघालेली आहे. ही कशाच्या अगेन्स्ट आहे तर 2026 मध्ये सीईपीटी म्हणजे सेंटर फॉर एक्सेलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी टेक्निकल प्लस एक्सपिरियन्स बेस ही भरती असणार आहे. जरी तुमचा एक्सपिरियन्स कशात असला तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे नोटिफिकेशन जे काही आहे ह्या पोस्ट ऑफिसचं ते ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. ऑफिशियल पोस्ट ऑफिसच्या वेबसाईट वरती तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो. लगेच जायचंय, चेक करायचंय. नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुमचं शिक्षण, एक्सपिरियन्स, वय, फीस, सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये एप्रिल 2026 ला याचं नोटिफिकेशन आलंय आणि ऍप्लिकेशन जे आहेत याचे भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि लास्ट डेट 23 मे आहे मित्रांनो, म्हणजे जवळपास 1 महिना आहे. परंतु तुम्ही 1 महिन्याची वाट न पाहता लगेच अर्ज अप्लाय करायचा आहे, अर्ज भरून टाकायचा आहे, म्हणजे शेवटला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या. आता नेमका अर्ज कसा भरायचा आणि कुठल्या चुका टाळायचे हे पण तुम्हाला शेवटला सांगतो. तर पुरती त्याच्या अगोदरची माहिती जाणून घ्या. याच्यासाठी पात्रता असणार आहे मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा. तुमचं डिप्लोमा झालेला असायला पाहिजे किंवा डिग्री झालेली असायला. आयटी मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड जर तुमची असेल तर जास्त प्रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. म्हणून ज्यांचं इंजिनिअरिंग रिलेटेड जसे की कॉम्प्युटर असेल, आयटी बेस असेल, इंजिनिअरिंग फील्ड कुठलीही डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरू शकता. जीडीएस मध्ये 10वी 12वीच्या बेसवर बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. तसेच डिग्री, डिप्लोमा, आयटीआय, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स यांटीसी खूप साऱ्या मोठ्या पदव्या धारकांनी सुद्धा जीडीएस ला फॉर्म भरले होते, परंतु त्यांचं तिथं सिलेक्शन नाही झालं. सेम संधी दुसरी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. सेम ही पोस्ट जी भरती आहे ही तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी हे एक कृपया नोट डाऊन करून घ्या, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये 10वी आणि 12वी बेस जर असेल तुमचं आणि पुढचं डिग्री डिप्लोमा नसेल तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायला भरू शकत नाही, कारण की या ठिकाणी डिग्री डिप्लोमा लागणार आहे. तुमचं वय जे आहे मित्रांनो ते मिनिमम 18 ते 56 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की डेप्युटेशन पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी एज लिमिट ही जास्त दिलेली 56 वर्षापर्यंत मित्रांनो. म्हणून खूप जणांना संधी अगदी आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जे गेले तर वयाच्या 56व्या वर्षी ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. म्हणून कसलीच वेळ घालवायची नाही मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्ही पगार बघितली, जीडीएस ला होती तुमची 10 ते 15च्या रेंज मध्ये पगार, परंतु इथे स्टार्टिंग असणारे 30,000 इन हँड सॅलरी आणि अप टू 70K म्हणजे 70,000पर्यंत या ठिकाणी, म्हणजे जीडीएसच्या डायरेक्ट 5 पटीने म्हटलं सॅलरी तरी या ठिकाणी चालेल मित्रांनो. बेसिक 30,000 आहे, हायेस्ट 70. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तुम्ही एक्सपिरियन्स शो केला, प्रेझेंटेशन केलं, फॉर्म भरताना तिथे नमूद केलं तर तुम्हाला सॅलरी ही जास्त सुद्धा मिळू शकते. परंतु मिनिमम क्रायटेरिया 30,000 ते 70,000पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे ही ऑलरेडी गव्हर्नमेंट पोस्ट आहे, जीडीएस सारखी नाही मित्रांनो, सरकारी नोकरी असणार आहे या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही लगेच अप्लाय करायचं आहे. आता शेवटचं आणि महत्वाचं नेमकं अप्लाय कसं करायचं आणि कुठल्या चुका टाळायच्यात मित्रांनो.
सुरुवातीला काय करायचंय, जी जीडीएस ची म्हणजे पोस्ट ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचंय. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर रिक्रुटमेंट सेक्शन जायचंय. त्याच्यानंतर सीईपीटी, लक्षात घ्या खूप महत्वाचा, सीईपीटी रिक्वायरमेंट 2026 या ऑप्शन वरती जायचं आहे मित्रांनो. आणि त्याचं गेल्याच्या नंतर तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. आता फॉर्म फिल करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचं डेट ऑफ बर्थ, ह्या गोष्टी चुकवायच्या नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. कारण जीडीएस सारखाच सेम प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण इथे सुद्धा कुठलीच एक्झाम नाही, कुठलाच भानगडी नाही, तर कॉम्प्युटर बेस सुद्धा एक्झाम नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये चुका टाळायच्या आहेत आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जे काही त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगतील ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. जर तुम्हाला डॉक्युमेंट्स माहित नसतील तर कमेंट करा. डॉक्युमेंट, सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला या भरतीची सुद्धा मिळून जातील मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर सबमिट सेक्शन वर तुम्ही क्लिक करायचं. सबमिट झाल्याच्या नंतर त्याची लागलीच प्रिंट काढून ठेवायची आहे मित्रांनो. कारण की काही वेळेस काय होतं, नंतर फॉर्म चुकला होता की बरोबर, ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजनने तुमचं डोकं आउट होतं. म्हणून लागलीच प्रिंट काढायची आणि प्रिंट तुम्हाला पुढे सिलेक्शनच्या वेळेस सुद्धा लागणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला पुण्यांदा, नव्यांदा, दुसऱ्यांदा नवीन जीवन मिळाले, नवीन करिअर स्टार्टिंग पॉइंट मिळालेला आहे. जीडीएस जरी हुकला असेल त्याच्यासोबतच तुमचं डिग्री, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर तुम्हाला ही पोस्ट ऑफिस मध्ये खूप मोठी संधी असणार आहे मित्रांनो. कारण की ज्यांना खरंच जॉबची आवश्यकता होती त्यांचं जीडीएस ला सिलेक्शन झालं नाही, ज्यांना आवश्यकता नाहीये त्यांचं सिलेक्शन होत गेलेलं आहे. ही रिअल कंडिशन आहे, तुम्हाला सुद्धा माहित असेल याबाबत नक्कीच मित्रांनो. म्हणून ही संधी खूप मोठी आहे, लगेच फॉर्म भरायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला फीस किती लागणार आहे. जर फॉर्म भरताना मोस्टली म्हणजे 99% 09% या ठिकाणी 0 फीस आहे. म्हणजे थोडक्यात फीस कुठल्याच प्रकारची नसणार आहे मित्रांनो. म्हणून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हा फॉर्म भरून तुम्हाला निघणार आहे. फक्त तुमचे जर कॉम्प्युटर वरती भरला इंटरनेट कॅपवर त्याचे चार्जेस जेवढे काय लागतील तेवढेच, बाकी तर ऑनलाईन चलन किंवा ऑनलाईन फीस या ठिकाणी काहीच नाहीये मित्रांनो. आणि विशेष म्हणजे या भरतीला महिला आणि पुरुष म्हणजे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणी दोघेही फॉर्म भरू शकता. काहीच आवश्यकता नाही मित्रांनो की फक्त मुलेच भरू शकता किंवा मुलीच भरू शकता. दोघेही कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं ही याच्यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे, पण तो काही त्याला मार्क नसणार नाहीयेत मित्रांनो. म्हणजे सांगायचं काय, एक्झाम कुठलीच नाहीये. तुम्ही फॉर्म भरला, फॉर्मची प्रिंट काढली, संपला विषय. दुसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी डॉक्युमेंट फाईल रेडी करायची. आणि तिसरं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस एक इंटर अटॅचमेंट म्हणून तुमचा ओरली थोडासा इंटरव्ह्यू घेतला जाईल, परंतु त्या इंटरव्ह्यूचा तुमच्या सिलेक्शनवर कुठलाच प्रभाव असणार नाहीये मित्रांनो. म्हणून एक्झाम आणि इंटरव्ह्यू नाही असं जरी तुम्ही म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही मित्रांनो. म्हणून पोस्ट ऑफिस भरती ज्यांचं स्वप्न होतं नोकरी करण्याचं, परत एकदा भरती आलेली आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, जीडीएस ला जसं 28,600 प्लस जागा आल्या होत्या तसं या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असणार नाहीयेत. या ठिकाणी फक्त 20च जागा आहेत मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया. तुम्ही म्हणाल मग आता एवढी मोठी भरती फक्त 20 जागा. मित्रांनो तुम्हाला पाहिजे फक्त एक जागा. त्याच्यामुळे जागा इथे एक असू द्या किंवा 20,000 असू द्या, डझंट मॅटर. म्हणजे जीडीएसच पहा की तुम्ही 28,000 प्लस जागा आहेत, परंतु तुम्हाला पाहिजे होते एक, तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं नाही. म्हणून जागा किती आहेत हे मॅटर करत नाही, तुम्हाला फक्त जागा एक पाहिजे आहे. तुमचा फक्त तुम्ही स्वतःचाच विचार करा या ठिकाणी. जर तुमचं सिलेक्शन झालं तर जीडीएस पेक्षा तर नक्कीच बेस्ट आहे ही नोकरी. त्याच्यामुळे जीडीएस ज्यांचं झालं नाही आणि ज्यांचं हे शिक्षण आहे जे की मी तुम्हाला सांगितलं त्यांनी या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरा. आणि आपलं पोस्ट ऑफिस भरतीमध्ये तुमचं जे काही करिअर आहे किंवा जे स्वप्न होतं ते या ठिकाणी तुम्ही नक्कीच साकार करू शकता मित्रांनो. तुम्हाला जर या ठिकाणी काही डाऊट, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांनो, कारण की ज्यांचं स्वप्न आहे त्यांना पूर्ण होण्यास नक्कीच या व्हिडिओमुळे मदत होईल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.